मित्रांनो, मम्मी आज मटकी मिसळ बनवते. हे बघा, इथे खोबरं, टमाटर, अद्रक, लसूणचा पहिलं फ्राय केलंय, मग वाटलंय. आणि ते कांदा मसाला, धनिया पावडर, हळद आणि मिरची पावडर. इथे तडक्यासाठी राय, कढीपत्ता आणि इथे तेल टाकलंय. तेलामध्ये तडका देते आणि आता जिरा टाकला, कढीपत्ता बी टाकला. आता मी बोलली होती का मसाला टाकला, तर मसाला फ्राय होऊ द्यायचा. तेल सुटत नाही तोपर्यंत फ्राय होऊ द्यायचा. छान बघा, आता छान साईडनी तेल सुटले. आता आपण सुक्का मसाला टाकतो. हा कांदा मसाला, हा धनिया मसाला, हा लाल मिरची पावडर. वास पण खूप छान येतोय. आणि हळद छान फ्राय होऊ द्यायचं आहे. कमेंटमध्ये सांगा कसं आहे. पहिला कलर कसा तर आता कलर किती छान आला. त्याच्यात सोडायची मटकी, सोडून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. ह्याला चवीनुसार मीठ टाकायचं थोडं आणि ह्याला झाकून ठेवायचं. मग छान कलर येईल. बघा, छान मिसळ किती छान तयार झाली आहे. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा तेल कसं सुटलंय. खायला पण चवीनुसार झाले असे बघूनच तोंडाला पाणी आलं. नेक्स्ट व्हिडिओला तुम्ही खरंच भेटावा. बाय.